नमस्कार. जमिनीचा कस दिवसेंदिवस कमी होत चाललाय का? महागडी खतं वापरून थकला असाल आणि उत्पादन वाढवण्यासाठी काहीतरी नैसर्गिक मार्ग शोधत असाल तर मग आज आपण EM2 या एका जिवंत उपायाबद्दल बोलणार आहोत, जो आपल्या जमिनीला अक्षरशः नवं जीवन देऊ शकतो. जरा विचार करा, जर तुमच्या शेतीच्या भरभराटीचं खरं रहस्य रासायनिक खतांमध्ये नाही तर थेट तुमच्या पायाखालच्या मातीतच दडलेला असेल तर? हा एक साधा वाटणारा प्रश्न आपल्याला एका खूप मोठ्या आणि शक्तिशाली नैसर्गिक उपायाकडे घेऊन जातो. तर मग सुरुवात करूया त्या समस्येपासून जी आजकाल अनेक शेतकऱ्यांना भेडसावत आहे, ती म्हणजे जमिनीचा कमी होत जाणारा कस. पाहूया ही समस्या नेमकी आहे तरी काय. होतं काय की सततच्या वापरामुळे जमिनीचा कस कमी होतो, ती थकते आणि उत्पादक बनते. आणि मग उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांवर महागडी खतं आणि औषधं वापरण्याचा भार वाढत जातो, ज्यामुळे खर्चाचा आकडा काही केल्या कमी होत नाही. पण थांबा, या समस्येवर एक जबरदस्त जिवंत उपाय आहे आणि त्याचं नाव आहे EM, म्हणजेच इफेक्टिव्ह मायक्रोब्स किंवा सोप्या भाषेत प्रभावी सूक्ष्मजीव. हे लक्षात घ्या, हे कुठलंही रसायन नाही, तर हा एक पूर्णपणे जैविक उपाय आहे. हे सूक्ष्मजीव म्हणजे जणू काही आपल्या जमिनीसाठी एक सैन्यच आहे, जे मातीला आतून मजबूत बनवण्याचं काम करतं. तर मग प्रश्न येतो की हे सूक्ष्मजीव नेमकं करतात तरी काय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सेंद्रिय पदार्थांचं विघटन करतात, तेही तब्बल 70% आणि गंमत म्हणजे हे हवेशिवाय वाढतात, त्यामुळे द्रावणाला दुर्गंधी नाही तर एक गोड वास येतो. आणि सर्वात भारी काम म्हणजे हे हानिकारक बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करतात. चला, तर मग आता या सूक्ष्मजीवांना आपल्या शेतात कामाला कसं लावायचं याची सोपी पद्धत आपण समजून घेऊया. आता आपण बघूया EM2 द्रावण तयार करण्याची एकदम सोपी कृती. बघा, हे खरंच खूप सोपं आहे. आपल्याला फक्त 2 लिटर EM1 कल्चर लागेल, जे या सूक्ष्मजीवांचं मूळ द्रावण आहे. त्यात 4 किलो गूळ टाकायचा, जे या सूक्ष्मजीवांसाठी अन्न म्हणून काम करतं. आणि हे सगळं 190 लिटर पाण्यात मिसळायचं. मग हे मिश्रण एका हवाबंद ड्रममध्ये 5 ते 6 दिवसांसाठी आंबवायला ठेवून द्यायचं. या पद्धतीची सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? की हे तुम्ही तुमच्या गरजेनुसार बनवू शकता. म्हणजे मोठ्या प्रमाणावर बायो इनपुट रिसोर्स सेंटरमध्ये किंवा अगदी घरच्या घरी एका छोट्या ड्रममध्येही हे सहज तयार करता येतं. बरं, द्रावण तयार झालंय की नाही हे कसं ओळखायचं? याची खूण खूप सोपी आहे. साधारण 5 दिवसांनंतर त्याला एक गोडसर वास येऊ लागतो आणि त्याचा pH स्तर 4 वर येतो. याचाच अर्थ आपलं EM2 द्रावण आता वापरासाठी तयार आहे. आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, की हे द्रावण आपल्या जमिनीसाठी आणि पिकांसाठी नेमकं काय जादू करतं. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर EM2 वापरल्याने जमिनीचं आरोग्य सुधारतं, त्यामुळे पिकं तंदुरुस्त होतात आणि याचा थेट परिणाम म्हणजे शेतकऱ्याचा आर्थिक फायदा वाढतो. याचे फायदे 2 पातळ्यांवर दिसतात. एक म्हणजे जमिनीच्या आरोग्यावर. माती भुसभुशीत होते, त्यात उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या वाढते आणि pH पातळी संतुलित राहते. आणि दुसरा थेट फायदा होतो पिकांच्या आरोग्यावर. पिकांची पोषक तत्व शोषण्याची क्षमता वाढते, पांढऱ्या मुळांची चांगली वाढ होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची रोगांशी लढण्याची नैसर्गिक शक्ती वाढते. चला, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे द्रावण नक्की वापरायचं कधी आणि कसं? जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी या द्रावणाचा वापर पिकाच्या वाढीच्या मुख्य टप्प्यांवर करायला हवा. म्हणजे सुरुवातीच्या वाढीच्या काळात, फुलोऱ्याच्या अवस्थेत, फळधारणा झाल्यावर आणि फळ पिकण्याच्या अवस्थेत. हे द्रावण आपण 2 मुख्य पद्धतीने वापरू शकतो. जर ते ड्रिपमधनं किंवा थेट जमिनीला देत असाल तर प्रति एकर 10 लिटर वापरायचं. आणि जर तुम्ही फवारणी करणार असाल तर प्रति लिटर पाण्यात 5 ते 10 मिलीलिटर या प्रमाणात ते वापरायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, सातत्यपूर्ण वापरामुळे आपल्या शेतात एक अशी नैसर्गिक व्यवस्था तयार होते, जी जास्त उत्पादन देते आणि लवकर खराब होत नाही, म्हणजे अधिक लवचिक आणि उत्पादक बनते. म्हणजे बघा, हे फक्त एक टेक्निक नाहीये. हा शाश्वत शेतीकडे टाकलेला एक खूप मोठा आणि महत्त्वाचा टप्पा आहे. हा एक असा मार्ग आहे जो आपल्याला आत्मनिर्भर बनवतो आणि निसर्गाच्या सोबतीने काम करायला शिकवतो. आणि जाता जाता एक प्रश्न विचार करा, जर आपण आपल्या पायाखालच्या या सूक्ष्मजीवांच्या जिवंत जगाला खरंच समजून घेतलं आणि स्वीकारलं, तर आपली शेती करण्याची, अन्न पिकवण्याची पद्धत किती बदलू शकेल, नाही का? याबद्दल तुम्हाला अजून माहिती हवी असेल किंवा हे तंत्रज्ञान वापरायचं असेल तर तुम्ही शाश्वत फार्मिंग फाउंडेशनशी संपर्क साधू शकता. त्यांची सगळी माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.